शुभ सायंकाळ मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त ना? मस्तच रहा. ही आहे माझी सायंकाळची दिवे लागण्याच्या वेळेस केलेली तयारी. आणि हे पहा, मी जे दिवे लावून ठेवलेले आहेत ते कशा पद्धतीने मी कोणत्या कोणत्या ठिकाणी ठेवते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिल्यांदा मी हा एक दिवा माझ्या देवघराच्या समोर ठेवते. सकाळी पूजा करून झाल्यानंतर मी ही फुलं वाहिलेली बघा सायंकाळी कशी कोमेजून गेलेली आहेत आणि हे प्रसन्न आणि आल्हाददायक वाटावे त्याच्यामुळे मी या पद्धतीने ठेवलेले दिवे आज तुम्हाला दाखवत आहे. हा पहिला दिवा माझा देवघरासमोर, त्याच्यानंतरचा दिवा माझी कुलदेवी आणि कुलदैवताच्या समोर. आणि मी हे जे करंडा भरून ठेवलेला आहे तो नेहमी माझ्या कुलदेवी आणि कुलदैवताच्या समोर ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हा तिसरा दिवा मी श्री स्वामी समर्थांच्या फोटोच्या समोर ठेवत असते. सकाळी आपण कशी पूजा ठेवतो, तांदूळ ठेवलेलं असतं, त्याच्यावरती दिवा ठेवलेला असतो, त्याची पूजा केलेली असते, तशाच पद्धतीने संध्याकाळी त्याच तांदळावरती हा दिवा मी ठेवत असते. तसेच हे पहा, मी तुम्हाला सांगितलेलं मी ह्या पादुका अक्कलकोटवरून आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या ज्या 2 मूर्त्या दिसत आहेत ती एक मूर्ती मला मिळालेली आहे आणि एक मूर्ती माझ्या मुलीला मी तुम्हाला सांगितले आहे की मठातून दिलेली आहे. अशा पद्धतीने याच्यानंतरचा हा दिवा मी तुळशीच्या समोर ठेवत असते. तुळशीसमोरसुद्धा असं हे प्रकाशमय वातावरण मी बनवत असते आणि छान असं वाटतं, आपल्यालाही छान वाटतं. त्याच्यानंतरचा दिवा मी उंबरठ्याजवळ म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर ठेवत असते, पण आज पाऊस पडल्यामुळे मी उंबरठ्यावर ठेवलेला आहे. हे सगळं झाल्यानंतर मी देवांची आरती करते, नंतर कापूर लावून त्यांची व्यवस्थित पूजा वगैरे होते. हे सर्व झाल्यावर मी भगवद्गीतेचा एक पाठ करत असते. या अशा पद्धतीने मी भगवद्गीता वाचते. आणि तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, सबस्क्राईब करा. जगाचा विनाश करण्याकरिता